परमार्थ करण्याकरिता तुम्हाला ज्ञानेश्वरी गाथा स्वतःला जगावा लागेल. ज्ञानेश्वरी गाथा म्हणजे संत वाङ्मय जगावा लागेल. थोडं तरी संत अनुभवामुळे अनुभवावं लागेल आणि मग तुमच्यामध्ये परिवर्तन असेल. परिवर्तन ही परमार्थाची मोठी लाट आहे. आणि तिसरा भाव जो आहे प्रपंच आणि परमार्थ दोन्ही करायचे. प्रपंच भी परमार्थ करता करायचं, परमार्थ भी परमार्थ करता करायचं. असा जो सर्वश्रेष्ठ वर्ग आहे तो जगातला संतांचा वर्ग आहे. मग मी व्यवहारे अशेण या मुद्द्याला घेऊन आपल्याला आनंदाचा प्रवास करायचा. म्हणजे प्रपंचात असायचं, प्रापंचिक नसायचं. राहायचं प्रपंच. जसं पाण्यात पद्मपत्र चिटकायचं नाही असं ज्यांचं जीवन आहे त्याला वारकरी जीवन म्हणतात. खरं म्हणजे करोडोचा व्यवहार देहूमध्ये करायचा. नीट ऐका, करोडोचा व्यवहार देहूत करायचा. तो ज्या दिवशी वाटलं हे नको त्या दिवशी वया इंद्राने बुडवायची. एवढी ताकद असली पाहिजे, एवढा त्याग असला पाहिजे, एवढी निरपेक्षता असली पाहिजे. म्हणजे प्रपंचात राहायचं पण हे माझं काहीच नाही या भावनेत राहायचं. आणि खरंही सांगा, मला राग नका, खरं प्रपंचात तुमचं काय आहे एकदम प्रामाणिक सांगा. प्रपंचात आपलं काय आहे? जो कमवलेला पैसा आपला आहे असं वाटतं का? नाही. केलेली बायको आपली असं वाटतं का? नाही. असलेला पती आपला आहे असं वाटतं का? नाही. झालेला मुलगा आपला आहे तरी तो आपला आहे का? नाही. नातू तरी आपला आहे असं वाटतं का? नाही. मग प्रपंचात काहीच आपलं नाही तरी आपण तिथं आहे त्याचं काय? मी तुम्हाला एक खूप गोड सिद्धांत सांगतो. कीर्तन 12:30 ला सुटलं की जेवता जेवता याचा विचार करा. मला फोन करा बघा तुम्ही जमलं काही नाही. असं एकदा विचार करा, तुम्ही प्रपंचामध्ये ज्याच्या ज्याच्यावर प्रेम करता, मग ती पती असू द्या, पत्नी असू द्या, मुलं असू द्या, पैसा असू द्या, तुम्ही ज्याच्या ज्याच्यावर प्रेम करता ते तुमच्यावर प्रेम करता काय तर तपासून मला फोन करा. तुम्हाला शून्य उत्तर येईल. प्रपंचात तुम्ही कितीही प्रेम करा, कुणावरही प्रेम करा, ते तुमच्यावर प्रेम करत नाही. हे चंद्र सूर्य इतकं सत्य. इतकं प्रेम करतो आपण पैशावर, त्या पैशाला आपली कधीच किंमत नाही. ते म्हणतं असे लई खिशे बदलले मी, लई खिशे मला बदलायचे, पुढं तू या धनाची नजरी आशा जैशी आता या तिघाचा 2000 ची नोट होती माहिती का तुम्हाला? माझं एवढं प्रेम होतं त्या 2000 च्या नोटेवर. पाकिटात मला 2000 ची नोट मिळाली की मी मोडायचो नाही, घरी साचवायचो. बऱ्याच 2000 च्या नोटा साचवल्या. भयानक प्रेम माझं. किती अडचण आली तरी मी 2000 ची नोट मोडली नाही. एवढं प्रेम त्या 2000 च्या नोटीवर केलं. दुर्दैवाने एक दिवशी सगळ्या बँकेत भरलो. त्या दिवशी कळालं हे आपल्या कामाचं नाही.
घरावर किती प्रेम करा, किती प्रेम करा घरावर. एखादा माणूस एखादं 2-5 कोटीचं घर निर्माण करतो बघा, समृद्ध असेल पैशाने 2-5 कोटीचं घर निर्माण करतो, त्या घरामध्ये वेगवेगळ्या सुविधा निर्माण करतो, त्या सुविधांपासून त्याच्या शरीराला सुख मिळेल अशी अपेक्षा असते. एसी शरीराला सुखा करतात, चांगली गादी शरीराला सुखा करतात, चांगली गाडी शरीराला सुखा करतात, चांगला हॉल शरीराला सुखा करतात. इतका अद्ययावत घर बनवलं आणि पहिल्याच दिवशी घरात झोपला आणि आतला परमात्मा त्याला म्हणू लागला, तू तुझ्या शरीराची व्यवस्था केली, तू तुला राहण्याकरता घर चांगलं निर्माण केलं, पण हे घर निर्माण करताना तू माझं घर खराब केलं, याचं काय करायचं. तुला जर चांगलं घर आवडतं तर ते आत्मतत्व म्हणतं मला सुद्धा चांगलं शरीर आवडतं, तू रोगाने भरून टाकलं हे शरीर, नको ते खाल्लं, नको ते पिलं, नको ती बर्बादी केली, तुला चांगलं घर हवंय, मला नको का चांगलं घर, मी पण तुला लय लवकर सोडून जाणार आहे, मलाही दुसरं घर पाहिजे. त्या दिवशी त्या माणसाला कळतं की आपण ह्या घराच्या व्यवस्थेपेक्षा ह्या घराची व्यवस्था करायला पाहिजे होती की ज्याच्यात आत्मतत्व सुखाने राहील, आणि आत्मतत्वाला सुखाने राहण्याकरता या घरामध्ये एक साधन आहे, त्याचं नाव आहे ज्ञानेश्वरी, त्याचं नाव आहे नामस्मरण, त्याचं नाव आहे भजन, त्याचं नाव आहे वारी, त्याचं नाव आहे सदविचार, त्याचं नाव आहे संप्रदाय. हे घर कधी सोडू शकतं, या घराला ते आत्मतत्व कधी सोडू शकतं. बघा, आत्मतत्व कधी कंटाळत नाही, आत्मतत्वाचं कधी वय होत नाही, आणि आत्मतत्व कधी आजारी पडत नाही. हे घर, शरीर रूपी घर रोगाने भरतं, थकतं, आजारी पडतं, म्हणून नाविलाजाने त्या आत्मतत्वाला सोडावं लागतं. त्याने जर 100 वर्ष सोडू नये असं वाटत असेल तर खाऊ नये ते खाऊ नका, पिऊ नये ते पिऊ नका, योग्य वेळी व्यायाम करा आणि अखंड नामस्मरण करा. हे शरीर उत्तम असेल, शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे गोसले, शरीर साध्य वय केले, नाहीतर मग एक लक्षात ठेवा, या शरीराला दुसरी जी भीती आहे त्याचं नाव मृत्यू आहे. प्रत्येकाला मृत्यूची भीती आहे. कृष्ण गोकुळी जन्माला दुष्टा, कंसाला भीती वाटायला लागली का, कृष्णाचा जन्म झाला तो मला मारेल, मृत्यूची भीती आहे. ऐका, या जीवाला भय नावाचं कीड लागलेलं, या जीवाला भय नावाचं कीड लागलंय, कारण हा जीव 24 तास भयाने जगतो आणि भयानक जगतो. भय कशा कशाचा आहे, लौकिक भय वेगळे आणि अलौकिक भय वेगळे. लौकिक भय आपण केलेल्या वाईट कृत्याचं भय. तुम्ही एखादं वाईट कृत्य करा, ते कुणालाच माहिती नाही असं जरी तुम्हाला वाटत असेल तर त्याचा साक्षीदार तुमचं आत्मतत्व आहे, ते तुम्हाला कायम खात राहतं आणि त्याला तुम्हाला भीती वाटत असेल. हे एक दिवशी जाणार आहे. जातस्य ध्रुव मृत्युर्ध्रुवं जन्म मृत्युशच तस्मात् अपरिहार्य न त्वां शोचतो अर्हसि. अपरिहार्य, मृत्यू निश्चित आहे, शक्यच नाही. मग जर निश्चित मृत्यू आहे तर जीवनात भयाने जगण्यापेक्षा आनंदाने जगलं पाहिजे. क्षणभंगोर नाही
झाला असं नसतं. ज्या दिवशी जन्म झाला त्या दिवशी मृत्यू पण आला. उपजल्या पिंडा मरण साधला. फक्त एकच आहे, जन्माला आला त्या क्षणी मृत्यूचा जन्म झाला. पाळण्यात मृत्यू पाळण्यात. तू खेळायला मृत्यू खेळायला. तू अंगणवाडी मृत्यू अंगणवाडी. तू माध्यमिक शाळेत मृत्यू माध्यमिक शाळेत. तू कॉलेजला मृत्यू कॉलेजला. तू नोकरीला मृत्यू नोकरीला. तू टेबलावर मृत्यू टेबलावर. तू खुर्चीवर मृत्यू खुर्चीवर. तू कीर्तनाला मृत्यू कीर्तनाला. बघू नका असं दिसत नसतं. बरोबर आहे, तो कधी उचलू शकतो. बरोबर आहे, तो फक्त योग्य वेळीची वाट बघतो. एवढी वेळ आली तो कुणाच्या बापाला ऐकत हा वेळ आली पाहिजे. काय झालं, एका म्हातारीची वेळ आली. आला मृत्यू. त्या म्हातारीचे सगळेच गेले होते कोरोना, तेवढी एकटीच राहिली. काही हरकत आहे का तिला जायला. आला मृत्यू. म्हातारी पर ज्याला आला त्याला दिसतो. म्हातारी म्हणजे कोण आहे, तो म्हणले मी यमराज आहे यमराज. आई तुला घ्यायला आलो बरं, तर तुला उचलायचंच आहे. ती मातोश्री म्हटली आम्हाला, असं बी मला कोणीच नाहीये, सगळे गेले. उलट मी फार दिवसाची तुझी वाट पाहत होतो. आला बाबा उचल. पण माझं काय म्हणणं आहे, मी सकाळी सकाळी गाजराचा हलवा केलाय. असं वाया नाही, घरी कोण नाही. तू थोडा खा, मलाही थोडा खाऊ दे, खाऊन जाऊ. आजीचं प्रेम थोडं यमाला पटलं. जाऊ दे आजी एवढे प्रेम करते. ये म्हणले ठीक आहे, थोडा गाजराचा हलवा तू बी खाय मी बी खातो. आजी वसतात. गाजराच्या हलवामध्ये गुंगीची गोळी टाकली आणि यमाला दिली. यम गाजराचा हलवा खाऊन कर्र झोपला. आता आजीने यमाची यादी पाहिली तर एक नंबरला आजीचं नाव होतं, खाली बरेच नाव होते. आजी इतकी वसतात, आजीने तिचं एक नंबरचं नाव खोडलं आणि खाली लिहिलं. म्हणजे एवढं जाईपर्यंत तरी सगळं. यमाची काल 2 तास झोप झाली, त्याला गुंगीतून जाग आली. मस्त फ्रेश झाला. म्हणजे आजी असा हलवाच कधी खाल्ला नाही. आराम झाला, मस्त समाधान वाटलं. मी थकलो होतो. तुझे उपकार फेडण्याकरता मी वरून नंबर लावणार होतो, पण आता खालून लावणार. काळ कुणाला सोडत नाही. काळ इतका भयानक आहे की तो कुणालाही सोडत नाही आणि ती वेळ तुम्हाला टाळता येत नाही. सिरियसली बोलतो आहे, म्हणजे बघा सिरियसली थोडं घ्यायचं. अशा मानसिकतेत जा. कधीतरी माझा मृत्यू ठरलेला आहे आणि त्या क्षणी मी जाणार. तो थांबवण्याची यंत्रणा अजून विज्ञानाकडे नाही. तो थांबवण्याची यंत्रणा अजून या विश्वात उपलब्ध नाही. मग तो जर आल्यावर मला जायचंच आहे तर अशी कल्पना करा, पुढच्या क्षणी माझा मृत्यू आहे. मी काय करणार. अशी कल्पना करा, पुढच्या क्षणी माझा मृत्यू आहे पण माझ्याकडे आता एकच क्षण शिल्लक आहे, तो आनंदाने जगून. तो क्षण कोणताही असू शकतो ना. तो क्षण कोणताही असू शकतो ना. मग तो क्षण पुढचा आहे अशी कायम आठवण ठेवा आणि असलेला क्षण आनंदाने जगा. याचंच नाव परमार्थ. नाही वेगळं काहीच नाही. नाथ महाराजांकडे एक माणूस गेला. ऐका, नाथ महाराजांकडे एक माणूस गेला. नाथ महाराजांना त्याने पहिला प्रश्न विचारला, माझा मृत्यू कधी आहे. काय प्रश्न विचारला त्या माणसाने, माझा मृत्यू कधी आहे. दुसरा प्रश्न विचारला, आम्ही लोक दुःखी राहतो नाथ महाराज, तुम्ही समाधानी राहण्याचं नेमकं गुण काय आहे.
नाथमारा म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतो आणि मग 8 दिवसांनी दुसऱ्या प्रश्नाचं देतो. पहिला प्रश्न काय होता त्याचा? माझा मृत्यू कधी आहे? नाथ महाराजांनी सांगितलं आजपासून 7व्या दिवशी तुझा मृत्यू. जसं परीक्षेला नाही असताना काय सांगितलं? नाथ महाराजांनी काय सांगितलं? आजपासून 7व्या दिवशी तुझा मृत्यू. ते ऐकूनच तो अर्धा फसला. म्हणजे आपल्याकडे 6 दिवस नाही. काय वाटलं त्याला? आपल्याकडे 6 दिवस राहिले, 6 दिवसात जाणार आहे. आयुष्यभर दारू पिली, आता 6 दिवस तरी सोडू. पहिलं काम केलं त्याने मदिरा सोडली. असं कुणाच आहे? बघा माझं वाक्य नीट ऐका. आयुष्यात आम्ही ज्ञानेश्वर महाराज होऊ शकत नाही. आयुष्यात आम्ही तुकाराम महाराज होऊ शकत नाही. आयुष्यात आम्ही भगवान बाबा होऊ शकत नाही. मग काय होऊ शकतो? नीट ऐका. माऊली होऊ शकत नाही, पण माऊलीचं होऊ शकतो. तुकोबराय होऊ शकत नाही, पण तुकोबरायांचं होऊ शकतो. त्या माणसाने दुसरा विचार केला, मरेल कुणाच्या नावावर मरू, त्यापेक्षा माऊलीच्या नावाने माळ घालून वरती गेलो तर हा माऊलीचा आहे एवढा तरी शिक्का लागेल. त्याने माळ घालायचं काम केलं. 6 दिवस मारायचंच आहे. माळकरी झाला, व्यसन सोडले पहिल्या दिवशी. दुसऱ्या दिवशी सकाळी उठला, दुसरा विचार आला. बायकोला म्हटलं, अगं 1.5 फूट बांधण्यासाठी मी सख्या बाबाशी 22 वर्षापासून कोर्टात भांडलो. 22 वर्ष झालं निकाल लागत नाही आणि कोर्टात भावाचे पैसे जात आहेत आणि माझे पैसे जात आहेत. आता इथं आमचे वकील साहेब चांगले आहेत, त्याच्यामुळे हे वकील नाही सांगत मी दुसऱ्या वकिलाचं करतो. सांगू का? एका माणसाचा नातू वकील झाला. काय झाला? नातू वकील झाला आणि त्याने एक केस निर्दोष जिंकला. आनंद झाला. पहिलीच केस जिंकला. आपल्या नामवंत आजोबा वकिलांकडे तो पेढे घेऊन आला. बाबा तुमचं नाव पुढे चालवणार आहे म्हणले मी. 40 वर्ष कोर्टात चालवली केस, आज मी निर्दोष जिंकलो. आजोबा त्याच्या थोबाडीत दिली. अक्कल आहे का तुला? वकील झालास म्हणजे काय? अरे जी 40 वर्षाची केस तू जिंकला, त्याच केसेवरती मी बंगला बांधला, त्याच केसेवरती मी गाडी घेतली, त्याच केसेवरती तुझ्या बापाने 20 एकर जमीन घेतली, तर तू कशाला जिंकलो? तुला नाशिकला फ्लॅट घ्यायचा होता. मृत्यू सांगतो. त्या नाथ महाराजांनी त्या माणसाला 7 दिवसाचा मृत्यू सांगितला होता. त्याने विचार केला, नको 1.5 फूट नाही 10 फूट गेली तर चालेल. त्याने भावाला बोलून घेतलं, भाऊ आपली आता काही धने नाही, माझं काही खरं नाही, हे 10 फूट तुला काढून घे, पण कोर्टातली केस नाही. आता भावाशी पण वाद नाही, गावाशी पण वाद नाही, घराशी पण वाद नाही. इतका आनंदात झोप येऊ लागली, इतका आनंदी राहू लागला. आता व्यसन नाही, आता कोणाशी वाद नाही, आता कोणाचा फुकटचा 1 रुपया नाही. इतका आनंदात राहू लागला, इतका समाधानी राहू लागला. 7 दिवस कशी निघून गेले त्यालाच कळलं नाही. 9वा दिवस उगवला. मग त्याला आठवलं, अरे मी तर 7व्या दिवशी मरणार होतो, आज तर 9वा दिवस उगवला. परत नाथ महाराजांकडे गेला आणि नाथ महाराज म्हणजे मी 7व्या दिवशी जाणार होतो. मग नाथ महाराज म्हणजे मी तेच सांगतो 7व्या दिवशी जाणार आहे. एक तर सोमवारी, मंगळवारी, बुधवारी, गुरुवारी, शुक्रवारी, शनिवारी किंवा रविवारी. मी कुठं काय चुकीचं बोलतो? या 7व्याच दिवशी मरायचंय, याच्यातला एक कोणता तरी दिवस आपला निश्चित आहे. मग कशाला कोणाशी भांडत असतात, कशाला कोणाशी मोह करतात? या 7व्या दिवसाची जाणीव ठेवा, सगळ्याशी आनंदाने सात्विक करा.
आपुले मरण पाहिले डोळा आपुले एकदा यमराज आले यमराज आणि निवृत्तीनाथांना म्हटले बघा निवृत्तीनाथ शेवटी काळ आहे कुणाला नाही चुकणार तुम्हाला तुमचं आयुष्य संपवर घ्यायला निवृत्तीनाथांनी फक्त असे 2 बोट केले पुन्हा 2 वर्षांनी म्हणजे त्याला वाटलं 2 वर्षांनी यायचं तो बिचारा 2 वर्षांनी आला त्याला ज्ञानेश्वर महाराज भेटले ज्ञानेश्वर महाराज त्याला असे 2 बोट केले परत बिचारा पुन्हा 2 वर्षांनी पुन्हा सोपानदेव भेटले त्याने असे 2 बोट केले पुन्हा तो काळ गेला पुन्हा 2 वर्षांनी आला पुन्हा आल्यावर मुक्ताई भेटली मुक्ताईने 2 बोट केली पुन्हा गेला तो मुक्ताईला तो काळ म्हटला तुम्ही एकदाच मला सांगा ना 10 वर्ष 20 वर्ष 25 जर माझे उगत केले होत आहेत ती मुक्ताई म्हणले तुझा वरचा भेजा रिकामा आहे का तुला निवृत्तीनाथांनी 2 बोट केले तुला ज्ञानेश्वर महाराजांनी 2 बोट केले तुला सोपान काकांनी 2 बोट केले तुला मी 2 बोट केलो हे 2 वर्षासाठी नाहीये तुला हे सांगतोय की चंद्र सूर्य असेपर्यंत तू यायचं नाही आम्ही चंद्र सूर्य असेपर्यंत आम्ही या विश्वात आहोत आणि विश्वाच्या कल्याणाकरिता आहोत हो ऐशी चराचरी वारीला ध्वजती ऐशी चराचरी हो यदक्षरम मनाखी आनंदम यदक्षरम मनाखी महाराज तो व्याख्यात आहे ख्यात नाम आहे आणि यदक्षर त्याचा कधी एक क्षर नाही त्याला कधी नाश नाही जिथं नाश नाही ते ईश्वरी आणि संत तत्व आहे जिथं नाश आहे ते शरीर तत्व लाटीचे लिए ना पुढे का काही गेले काळे गोळे मृत्यू निश्चित आहे मृत्यू जर येणारच आहे तर मृत्यूला घाबरू नका मृत्यूवर विजय मिळवा मृत्यूची अभ्यास करा अज्ञान म्हणजे भीती आहे ज्ञान म्हणजे निर्भयता आहे मृत्यूचं अज्ञान म्हणजे भीती आहे आणि मृत्यूचं ज्ञान असणं म्हणजे निर्भयता आहे संत मृत्यूला घाबरले नाही म्हणजे मृत्यूचं ज्ञान आहे आम्ही मृत्यूला घाबरतो आणि खरं सांगू का थोडा एकदा विचार करून बघा इतका चांगला मित्र आयुष्यात भेटणार नाही एका कवीने सांगितले मृत्यू हा माझा मित्र आहे तो जर मला भेटला तर सगळे आजार मी विसरतो तो जर मला भेटला तर सगळं दुःख मी विसरतो आणि तो जर मला भेटला तर जीवनातलं सगळं डोक्यावरचं कर्ज मी भेटतो असा मित्र मृत्यू आहे तो येणारच आहे निर्भयतेने जोपर्यंत जगण्याकरता दिलं तोपर्यंत पारमार्थिक जीवन जगा मग काही लोकांनी नाक मारणाऱ्या विचारलं तुमचं कीर्तन पटलं मृत्यू निश्चित आहे फक्त जगणं जर आमच्या हातात आहे तर आम्ही कसं जगलं पाहिजे संसारात त्याकरता एक दृष्टांत दिला कसं जगलं पाहिजे तो दृष्टांत आपण त्याच्या पहिल्याच्या Thank you.
जैसे असावे शरीराला थकू द्या हो, पण मनाला थकू नका देऊ. मन कायम तरुण असलं पाहिजे आणि मनाला तरुण ठेवण्याकरता काही प्रसन्न असलं पाहिजे. जो माणूस प्रसन्न आहे तो 90व्या वर्षी तरुण आहे आणि जो टेन्शन मध्ये आहे तो 25व्या वर्षी म्हातारा आहे. म्हातारपण हे मनाच्या प्रसन्नतेवर असतं, शरीराच्या तारुण्यावर नसतं. म्हणून मन प्रसन्न ठेवा. मन करा रे प्रसन्न, मस्त हसावं, फ्रेश राहावं. माणसं लई टेन्शन घेतात, विनाकारण टेन्शन घेतात, काही कारण नसताना नको ते टेन्शन घेतात. कशाला टेन्शन घेतात? इतकं चांगलं शरीर मिळालं, महाराष्ट्रात जन्म मिळाला, मस्त माळकरी वा, छान आनंदाने झाला. त्याचा विषय असा संसार. मी तुम्हाला आता 2 मुद्दे सांगणार आहे, फक्त जास्त वेळ घेत नाही कारण मंडळ फुल झाला आणि पावणे मंडळीला लावून धरणं योग्य नाही, कारण सगळे काही कीर्तनाचे पावले नाही. जे कीर्तनाचे होते ते बरोबर 10:30 ला आले आणि जे अण्णांचे पावले ते बरोबर 12 ला आले. त्यांचा वेळ घेणं माझा अधिकार नाही, म्हणून मला एक 10-15 मिनिटं फक्त द्या, जास्त नाही घ्या. मला 2 मुद्दे सांगतो मी थांबवतो. ऐका, पक्षासारखं राहिलं पाहिजे संसारात आणि वस्तीकारासारखं राहिलं पाहिजे. एवढ्या 2 गोष्टी समजून घ्या. जी कीर्तनाचे काही पावले ना त्यांनी मी समजून घ्या, कामात येईल कधी पण. फक्त बोलू नका, कुणीही कुणाशी बोलू नका. हॉलमध्ये न बोलता कामात बोलायची परवानगी फक्त मला आहे. बोलू नका. एक 15 मिनिटं बोलायचे नाही, फक्त 15 मिनिटात आपल्याला छापायचं. ऐका, पक्षासारखं राहा किंवा वस्तीकरासारखं. पक्षाचा दृष्टांत सांगतो, वस्तीकराचा बी सांगतो, पण आपल्याला श्रीकांताकडे नाही. एक बाई आहे, तिने अंगणामध्ये काही वाळत घातलं. ऐका, काय वाळत? काहीतरी वाळत घालतो ना आपण अंगणामध्ये, शेतात. तिने ज्वारी वाळत घातलं असं सांग. पावसाचा आता कधी पाऊस येईल हे बी सांगता येत नाही. सगळे ऋतू बी मिसमॅच झाले आता. होय, कधी पाऊस, कधी वारा, कधी बी उन्हा. म्हणजे आता अशी गंमत आहे, पहाटे थंडी वाजते, दुपारी ऊन लागतं आणि 4 वाजता पाऊस येतो. निसर्ग बदलला, कारण निसर्गावर आपण मानतो. असं पावसाचं वातावरण झालं, ती बाईची धावपळ झाली, तिने ज्वारी भरून घेतली. अंगणाची ज्वारी भरताना थोडीशी ज्वारी सांडली. अंगणात ज्वारीचे दाणे पडलेले होते. संध्याकाळची वेळ, पक्ष्यांचा थवा आला आणि त्यांनी ती दाणे बघितली. अर्थातच खाण्याकरता पक्षी खाली उतरले, दाणे टिपू लागले. आता पक्षी हा इतका सोड्यातला प्राणी आहे ना, हे पक्षी कधी काही खात नाही, कुठेही खात नाही आणि किती बी खात नाही. मी पक्षाचं नाही म्हणत, मी पक्षी म्हणतो. पक्षात आणि पक्षीमध्ये फार फरक आहे. पक्षी खाण्याकरता कुठेही जातात, पक्षी मात्र निरपेक्ष असतात. त्या पक्ष्यांनी दाणे टिपले. आता ऐका, पोट भरलं त्या पक्षाचं. आता चित्र बघा, दाणे शिल्लक आहे पण पोट भरलंय. फार मोठा संदेश देतोय तुम्ही, नीट ऐका. दाणे शिल्लक आहे पण पोट मात्र भरलंय. त्या पक्ष्यांमध्ये अंतर्गत चर्चा झाली, थांबावं का त्या निघून जावं. शहाणा पक्षी म्हटला, थांबण्याचं आपलं काम नाहीये. आपलं पोट भरलं, बाकीच्या दाण्याचा विचार सोडा, आपण हे अंगण सोडा. दाणे टिकलेला पक्षी बाकीच्या दाण्याचा मोह न करता त्या अंगणातून उडून निघून गेले. तैशी असावे संसार. त्या पक्ष्याची जाणीव प्रत्येक संसारी माणसाला असली पाहिजे. एक दिवस इथून उडून जायचंच आहे, मग दाण्याचा मोह नसला पाहिजे. दुसरा वस्तीकराचा दृष्टांत आहे. एखादा वस्तीकर असतो, पालखस्त असतो, प्रवास करतो पायी पायी. एखाद्या घरी थांबतो, बिचाराची ओळख नसते, वारकरी म्हणून लोक ठेवतात. ती बाई पकवानाचं जेवण करते. 2 जण त्या घर मालक आणि तो पालखस्त वारकरी जेवतो, त्यांच्याच घरात आराम करतो. चालणारा वारकरी चांगल्या घरात आराम करतो, एसी लावून चांगला रूम. त्या वारकऱ्याला वाटतं एवढं चांगलं जेवण आणि एवढी चांगली व्यवस्था माझ्या घरी सुद्धा नाही आहे.
घरी असते तर मी वारीला आलो नसतो. त्यापेक्षा राहू इथंच आता 4 महिने. आणि मग झोपलेला वारकरी तसाच झोपतो का? पहाटे तो ते घर सोडून निघून जातो. जसं तो वारकरी किती प्रेम करू द्या, रात्रभर मुक्कामाला थांबलेला पानकस्त पहाटे ते घर सोडून निघून जातो. तैशी असावे संसार. तसं तुम्हालाही घर सोडायचंच आहे, मग कशाला गुंता? तैशी असावे संसारी. त्या संसाराचे 2 मुद्दे मला सांगायचे. एकदा अजून प्रेमाने भजन करा. विठोबा एवढे 2 मुद्दे मी सांगतो. संपला माझा वेळ. या संसाराला ऐका, या संसाराला 2 विषारी दात आहेत. ऐका नीट ऐका. या संसाराला काय आहे? 2 विषारी दात आहेत. या संसाराचा एक विषारी दात जीवनातला मोह आहे, आणि या संसाराचा एक विषारी दात जीवनातली संगती आहे. जीवनातली संगती आणि जीवनातला मोह. जीवनातला मोह ज्याला काढता आला तो पक्षी आहे, म्हणून पक्षाचा दृष्टांत आहे. आणि जीवनातली संगती ज्याला सोडता आली तो वस्तीकर आहे, म्हणून वस्तीकराचा दृष्टांत आहे. म्हणून हे बघा, काही झालं तरी जीवनातल्या मोहमुक्त राहा. कशाचाही मोह करू नका. द्विअक्षरस्तु भ्रमे मृत्यू, त्रिअक्षरम ब्रह्म शाश्वतम, ममे तेज भ्रमे मृत्यू न मम इति शाश्वत. मम 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 म्हणूच नका. न मम, काहीच माझं नाही, काहीच माझं नव्हतं, काहीच माझं नसणार. मला असं वाटतं स्वकर्तृत्वाने कमवलं असेल तर थोडंसं आपण बाजूला ठेवू, पण बापाची आजोबाची जी जमीन, ती जमीन तू कसतोय, ह्या जमिनीचा मालक मी आहे असं जर म्हणतोय, तर ही जमीन तुझी नाही, तुझ्या आजोबाने तुझ्यासाठी ठेवली आहे, आणि तुला फक्त कसून तुझ्या पोरासाठी पुढे द्यायची. हिचा मालक तू नाहीये, हिचा मोह तू करतो. कशाचाच मोह करतो? काय एक ममत्व हे दुःख आहे. माणसाला दुःख कधी होतं बघा तुम्ही, जिथं माझं म्हटलं की दुःख होतं. दुसऱ्याचा मोबाईल चोरीला गेल्यावर दुःख होतं का माझा मोबाईल चोरीला गेल्यावर दुःख होतं?
काहीच दुःख नाही, पण माझा गेला हे माझं त्या मोबाईलला चिटकलं म्हणून मला दुःख भोगावं. रोज हजारो माणसं मरतात, आपण रडत बसतो. रोज माणसं मरतात, रोज माणसं जन्माला येतात, रोज माणसं मरतात, आपण रडत नाही. पण आपल्याला आपलं गेलं की दुःख होतं, हे माझं पण हे दुःखाचं कारण. आणि म्हणून हे ममत्व काय कर का, हे ममत्व सोडायला शिका. माझं 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 सगळं का वाढवलं. ज्याला हे माझं पण सोडता आलं, हा मोह नावाचा विषारीला ज्याला काढता आला तो जीवनामध्ये सुखी आहे. आणि दुसरा मुद्दा आहे संगती नावाचा दाब. जीवनात संगती असावी. जीवनात ज्यांचा उद्धार झाला तो संगतीने झाला, आणि ज्यांचं पतन झालं तेही संगतीने झालं. पतन उद्धार संघाचा महिमा तेजावे आत्मा संगती. मग संसारातल्या संगतीत आतून चिटकण्यापेक्षा बाहेरून राहा, बाहेरून प्रपंचामध्ये राहा, बाहेरून सगळ्या संसारात चिटका, आतून मात्र चिटकू नका. तो विषारीता ज्याला काढता आला तो जीवनामध्ये संगतीत आनंदी आहे. तुका म्हणे एका जनार्दन शरण एका जनार्दन ज्ञानेश्वर पार्वत आई यांचं प्रथम वर्ष श्राद्ध आपण त्यांना श्रद्धांजली वाहून करतोय. आई पार्वती आहे, त्यांच्या पोटी आलेले हे नवरत्न आहेत. आणि त्यातलं एक रत्न म्हणजे आमच्या गणेशाला आहे. मानवी जीवनाच्या आई वडील हे अविभाज्य भाग आहे. अलीकडे माणसं माता पिताला धड बोली नाही संसारात, केर विश्वभरी आदरा मूर्त जैसा. वारकऱ्यांचा देव पांडुरंग विटेवरती उभा ज्यांच्यामुळे आहे ती आई वडिलांची सेवा आहे. आणि म्हणून आई वडील हे जिवंत देव आहे. जोपर्यंत घरात आहे रोज त्यांचं दर्शन घेत जा. जोपर्यंत घरात आहे त्यांना समाधानी ठेवण्याचा प्रयत्न करा. नंतर किती मोठं कीर्तन केलं तर ते जेवायला येत नाही, पण जिवंतपणे त्यांना आनंद दिला तर ते आशीर्वाद पितृरूपाने दिल्याशिवाय राहत नाही. म्हणजे मी काय वैदिक धर्माच्या विरोधातला नाही, मी वैदिकच आहे. हे सगळे विधी कराच, जिवंतपणे आई वडिलांची सेवा हा सगळ्यात मोठा. आई वडिलांच्या दर्शनाशिवाय मंदिरातला पांडुरंग कळणं शक्य नाही. आई असं तत्व आहे, जन्माला आल्या आल्या तुमच्यावर पांघरून घालणारा ईश्वरी तत्व म्हणजे आई आहे. पहिला श्वास जिच्या मांडीवर घेतला ते ईश्वरी तत्व म्हणजे आई आहे. जर तुमचा पहिला श्वास तिच्या मांडीवर आला तर तिचा शेवटचा श्वास तुमच्या मांडीवर जाऊ द्या, म्हणजे आईच्या ऋणातून मुक्त व्हा. अण्णा शेवटी आई आईच आहे. आज न्यायी वयात आई नसेल तर तिची जाणीव लेकराला नाही असा दिवस नाही. म्हणून तुम्ही आई वडिलांच्या प्रेमातून पोहोचले आहात. आज या वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने या कीर्तनाच्या माध्यमातून
तुम्हा सर्वांच्या वतीने मी पार्वता मातोश्रींना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. त्यांच्या आत्मतत्वास ईश्वराने शांती द्यावी अशी भावना व्यक्त करतो. पुनर्जन्म त्यांचा याच कुटुंबात व्हावा अशी निवृत्तीनाथांच्या प्रार्थना करतो. इथं उपस्थित असलेले सगळे गुणीजनांना खूप धन्यवाद देतो. कीर्तनाच्या श्रवणाकरता निफाड तालुक्यातली फार मोलाची माणसं इथं आलेली आहेत. ती म्हणजे अण्णांचं प्रेम आहे. व्यक्तिगत नाव घेतलं तर कोणाचं राहिले, मागे तात्या बसले, माझ्यावर खूप प्रेम आहे. अधिकरून सगळीच मंडळी आहे. सर्वांना धन्यवाद देतो. 12:15ची वेळ मी कबूल दिली ती थांबतो. उरलेल्या 15 मिनिटांमध्ये काही श्रद्धांजल्या होतील आणि 12:30 हा कार्यक्रम संपलेल. एकदा पुनश्च सर्वांना धन्यवाद देतो आणि मी ही सेवा समर्पित करतो. रामकृष्ण विठ्ठल आमचे वकील साहेबांचं असं म्हणणं आहे, कोणीही दुःखपट्ट्यात देऊ नये आणि आम्ही दुःखाचा स्वीकारणार नाही, कारण तो वाया खर्च होतो. त्याऐवजी या दुःखाचे पैसे एखाद्या अनाथ आश्रमाला द्यावे, एखाद्या मुलांना द्यावे, मुलांना ज्ञानेश्वरी द्यावी किंवा सद्गुरू निवृत्तीनाथाच्या मंदिराचा जीर्णोद्धार चालू आहे त्या कार्याला लावावे. म्हणून कोणीही दुःखपट्टा देऊ नये. उपस्थित शोकाकुल भुगे परिवाराचे अभ्यस्त मित्र परिवार, त्याचप्रमाणे विविध क्षेत्रातील मान्यवर, आज रमेशांना भुगे यांच्या मातोश्री वैकुंठवासी पार्वतीबाई प्रमोदराव भुगे यांचा आज प्रथम पुण्यस्मरण आणि वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम. या माऊलीला जाऊन 1 वर्षाचा कालावधी लोटलेला आहे, परंतु या कुटुंबाला अभ्यस्तांना या माऊलीची आठवण आमच्या वडील गावाला आल्याशिवाय राहत नाही. आज भुगे परिवार जो एक या जिल्ह्यात आमच्या तालुक्यात जे आदर्श कुटुंब घडवण्याचं काम त्या माऊलीने केलं, त्या माऊलीच्या स्मरण या निमित्ताने खरोखर उच्च शिक्षित कुटुंब आणि आदर्श असं कुटुंब त्या माऊलीने घडवलेले. तेव्हा या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात विनंती पाहुण्यांना फक्त 5 मिनिटं जागेवर बसायचं आहे. कोविडच्या काळामध्ये खूप मोठे योगदान दिले आणि नेपाळमध्ये सामाजिक, राजकीय, शैक्षणिक चळवळीमध्ये जे काही योगदान आहे त्यामध्ये बाराण्यामध्ये सुद्धा आज हा सगळ्यांना जेव्हा समुदाय या ठिकाणी येतो आणि